श्रीनाथ 11, प्रकृती 11 आणि शंभू 11. तर डी ग्रुपमध्ये शिर्के कन्स्ट्रक्शन, व्हॅल्यू ग्रुप, अभय 11 अँड अनिश 11. तर ग्रुप ई 5वा ग्रुप जो आहे तो असेल याराना 11, रियांश 11, गुप्तेश्वर 11 तसेच शिवछावा 11. तब्बल 20 संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळतील. येणारे 2 दिवस महत्त्वाचे राहणार आहेत. उद्घाटनाचा महत्त्वपूर्ण सोहळा अगदी पार पडेल. श्रीफळ वाढवलं जाईल. श्रीफळ वाढवून या सोहळ्याला सुरुवात केली जाईल. अर्थात खेळपट्टीवर आपण ट्रॉफी पाहता. ट्रॉफी बरोबरच आकर्षक चषक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी दिली जाणारी सायकल ही देखील आपण पाहतोय. एक तगडी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाईल यातील मात्र शंका नाही. शुभम फौजी यांना विनंती आहे आपण खेळपट्टीवर दाखल व्हा. शुभम फौजी आपणास विनंती आहे खेळपट्टीवर आपण दाखल व्हायचं आहे. शुभम फौजी आपण मैदानाकडे दाखल व्हायचं आहे. पसरणी प्रीमियर लीगची 5 पर्व अतिशय दिमागदाररित्या पार पडलीत. अगदी ऐतिहासिक वारसा लाभलेले हे गाव क्रिकेटच्या पटलावरती देखील नावलौकिक गाजवताना आपल्याला पाहायला मिळतं. या गावातील अनेक सितारे तालुक्याचे क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतात. आज मात्र हा पिच क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहणार आहोत. पसरणी प्रीमियर लीग एक भव्य दिव्य सोहळा आणि या सोहळ्याला अगदी काही क्षणामध्ये सुरुवात होईल. मांगल्याचं प्रतीक मानलं जाणारं श्रीफळ वाढवून आपण या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सर्वदा. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मैदानावर दाखल व्हा. मैदानाच्या बाहेरच्या बाजूला उपस्थित असणारे सर्व खेळाडू सर्वांना विनंती आहे आपण मैदानावरती दाखल व्हा. उद्घाटन सोहळा अगदी काही क्षणामध्ये आपण पार पडतोय. मैदानाच्या आवारामध्ये असणारे सर्व खेळाडू जे डगआउटमध्ये बसलेले खेळाडू आहेत सर्वांना विनंती आहे आपण मैदानामध्ये दाखल व्हा. ज्या खेळपट्टीनं आपल्याला ओळख दिली अर्थातच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माती आणि माता फक्त एका वेलांटीचा फरक. एक जन्म देते तर दुसरी आपल्या कुशीत घेते आणि त्या मातीतून अनेक वीर घडतात. त्या वीरांपैकीच एक शुभम फौजी यांच्या शुभ हस्ते मांगल्याचं प्रतीक श्रीफळ वाढवलं जात आहे आणि त्याबरोबरच या सोहळ्याला सुरुवात होईल. छत्रपती शिवराय अर्थात अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये कृष्णामाईच्या काठावरती सुंदर असं मैदान सजवलं जात आहे आणि त्या मैदानावरती अनेक दैदिप्यमान स्पर्धा खेळलेल्या आपण पाहतो. अगदी त्याचपैकी एक दैदिप्यमान अशी स्पर्धा म्हणजेच पसरणी प्रीमियर लीग. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण कृपया मैदानावरती दाखल व्हा. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मानकरी रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोरपडीला जोर लावून पहाड दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले खंदकातल्या अंगारावर हसत खेळत पडलेले बाप असे कली काळामुचा कीर्ती गाजली दिगंतरी रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. पसरणी प्रीमियर लीगला अगदी होते दिमागदार सुरुवात. पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. शिवसूर्य 11 एका बाजूला असतील तर दुसरीकडे असतील अनिल स्मृती 11.
दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण खेळपट्टीवर दाखल व्हा. नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल आपण करणार आहोत. शिवसूर्य 11 विपक्ष अनिल स्मृती 11. ग्रुप ए मधील पहिली लढत. पसरणी प्रीमियर लीग अर्थात पसरणीकरांच्या एकीचं प्रतीक मानली जाणारी स्पर्धा. एक आकर्षक अशी ट्रॉफी आपण पाहतोय. दैदिप्यमान सोहळा तितकंच दैदिप्यमान असं चषक आणि त्या चषकाचं अनावरण देखील केलं गेलंय. आता मात्र होईल एका देखण्या सोहळ्याला सुरुवात. पहिला सामना अतिशय अटीतडीची लढत आपण पाहणार आहोत. अनिल स्मृती 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला असतील शिवसूर्य 11. दोन तगडे